नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यांना शेती करणे सुलभ जावे यासाठी देशामध्ये आणि राज्यामध्ये कुसुम सोलार योजना ही राबवल्या जात आहे आणि कुसुम सोलार योजनेअंतर्गत जे 2.25 लाख पंप हे फिट करण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे ते जवळपास 1 लाखाच्या वर जे पंप आहे ते फिट करण्यात आलेले आहे। बरेचसे शेतकऱ्यांचे पंप बसवण्यात आलेले आहे, परंतु त्या पहिल्या टप्प्यातले अजूनही बरेचसे शेतकरी असे आहेत ते SC ST चे असतील किंवा OBC जनरल कॅटेगरीचे असतील, ज्यांना सेल्फ सर्वेचा ऑप्शन आलेला आहे आणि पेमेंटचा देखील ऑप्शन आलेला आहे, परंतु त्यांनी अजूनपर्यंत सेल्फ सर्वे देखील केलेला नाही आणि पेमेंट देखील केलेली नाही। तर अशा शेतकऱ्यांसाठी जे आहे ते आता शेवटची संधी आहे की त्यांना जर का हे सोलार पंप हवा असेल तर त्यांनी त्यांचं जे आहे ते 7 ते 10 दिवसामध्ये जे आहे ते आता त्यांचा सेल्फ सर्वे करून घ्यावा आणि जे पेमेंट आहे ते पेमेंट करून घ्यावी किंवा त्यांचा अर्ज यानंतर आता रद्द करण्यात येणार आहे। त्यांना पुढे पुढचे जे लाभार्थी आहे, कारण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून बरेचसे शेतकरी जे आहे, बरेचसे अर्ज केलेले शेतकरी आहे ते अजूनही पेंडिंग मध्ये आहे। तर जोपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे अर्ज हे पुढे घेता येत नाही। त्यामुळे जे आहे ते पहिल्या टप्प्यातील आता शेतकऱ्यांचे अर्ज जे शेतकरी आता बाकी अजूनही पेंडिंग मध्ये आहे त्यांना आता शेवटची संधी आहे, यानंतर त्यांना संधी मिळणार नाही। तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलेला आहे किंवा नाही। बरेचसे शेतकऱ्यांना जे आहे ते फेक मेसेज देखील आलेले होते पेमेंटसाठी। तर यासाठी सर्वात सोपा उपाय आहे ते म्हणजे तुमचं जे मेडाचं जे ॲप्लिकेशन आहे, मेडा बेनिफिशरीचा प्ले स्टोर मधून ते ॲप डाउनलोड करायचं आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि OTP घेऊन चेक करायचं। जर का तुमचा मोबाईल नंबर आणि OTP घेतला तर समजून जायचं की तुमचं जे आहे ते पेंडिंग मध्ये अर्ज आहे आणि तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन देखील आलेला आहे आणि सेल्फ सर्वेचा ऑप्शन देखील आलेला आहे। किंवा मग महाऊर्जेची जी वेबसाईट आहे मेडा बेनिफिशरीची जी वेबसाईट आहे त्याची लिंक मी खाली इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरती जायचं, तुमचा MK ID आणि जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तिथे टाकायचा, तुमचा अर्ज तिथे ओपन होईल। तो अर्ज ओपन झाल्यानंतर तिथे जर तुम्हाला त्यामध्ये पेमेंटचा किंवा सेल्फ सर्वेचा ऑप्शन आलेला असेल तर मेडा बेनिफिशरीचा ॲप डाउनलोड करायचा आणि त्या ॲपमधून जे आहे तुमचं पेमेंट करून घ्यायचा किंवा अगोदर सेल्फ सर्वे करायचा आणि नंतर पेमेंट करून घ्यायचा। अशा प्रकारे जे मित्र ज्यांचे अजूनही बाकी आहे, काही लोकांचा जे आहे ते एकच नंबर त्यांनी 2-3 अर्जांना टाकलेला आहे, तर त्या लोकांना देखील याच्या बाबतीत अडचणी येत आहे। त्यांचा जो नंबर आहे तो ऑलरेडी दाखवत आहे की दुसऱ्या अर्जाला आहे। तर त्यांना यासाठी काय करायचं आहे तर त्यांना जे मेडाचं जे ऑफिस आहे, जे मेडाचं महाऊर्जाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आणि तिथे संपर्क साधून त्यांचं जे नंबर जो एकच अर्जाला 2-3 एकच नंबर जे 2-3 अर्जाला आहे ते तुम्हाला मेडाच्या महाऊर्जाच्या कार्यालयातून बदलून घ्यायचं आहे। आता यानंतर जर तुम्हाला सेल्फ सर्वे करण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्याचे सगळे व्हिडिओ मी जे आहे ते आपल्या चॅनलवरती अगोदरच बनवून टाकलेले आहे। आपल्या चॅनलवरती जायचं आणि तिथून तुम्हाला सेल्फ सर्वेचा किंवा पेमेंट कसं करायचं याचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेमेंट केले नसतील त्यांनी ॲप डाउनलोड करा आणि ॲपमधून पेमेंट करून घ्या, सेल्फ सर्वे देखील करून घ्या। तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर माझ्याशी संपर्क करा, मी तुम्हाला या बाबतीत नक्कीच मदत करेन। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।